श्री स्वामी समर्थ. तर बघा, खूप सुंदर असं सकाळचं वातावरण आहे. आता मी निघालेले आहे माझ्या मराठी शाळेत, जिथे आज लहान मुलांचा आहे बालबाजार. तर हा बघू शकता, हा आहे शाळेचा परिसर, हे शाळेचं गेट आहे आणि खूप मोठा आणि प्रशस्त असं शाळेचं परिसर आहे, ग्राउंड आहे, आता तुम्ही बघू शकता. तर आता मीही या शाळेतून शिकून गेले, त्याच्यामुळे शाळेबद्दलची आपुलकी आपल्यात राहतेच. तर इथे बघा, रांगोळी वगैरे काढून घेतली आहे, स्वागताची पूर्ण अशी तयारी केलेली आहे सुंदर अशी, आणि रिबीन इथे कट करण्यासाठी बांधून घेतलेली आहे. आणि आपल्या लेकरांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी बघा, सकाळ सकाळी ग्रामस्थांनी सुद्धा खूप छान अशी उपस्थिती इथे दाखवली आहे. वेळात वेळ काढून महिला वर्गसुद्धा इथे हजर राहिलेला आहे. तर आपण घेतलेली आहे आणि भाजीपाला वगैरे घेऊन बसलेला आहे. आता इथे बघू शकता तुम्ही. तर ही बघा, जसा आपला मोठा बाजार असतो तसाच हा या लहान लेकरांचा बाजार आहे. तर बघा, भाजीपाला, फळं, अशा खूप साऱ्या गोष्टी घेऊन लहान लेकरं स्वतः बाजारात विकण्यासाठी इथे बसलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता. तर कुठेतरी मुलांना व्यवहार ज्ञान व्हावं, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, देवाणघेवाण कशी करावी, आकडेमोड कशी करावी, आणि व्यवहार कसा करावा बाहेर गेल्यानंतर. तर याचं ज्ञान ह्या छोट्या छोट्या अशा संकल्पनांमधूनच बघा मिळत असतं. तर इथे बघा, ही खूप लहान लेकरं हे खाद्यपदार्थ घेऊन बसलेले आहेत बेंचवर, इकडे बघू शकता आपण. तर खूप बरेच वर्ष झालं ही संकल्पना राबवण्यात येते आणि तशाच प्रकारे याही वर्षी ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे, बालबाजार ठेवण्यात आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता. तर कोणी खाद्यपदार्थ घेऊन बसले, भाजीपाला घेऊन बसले. तर ग्रामस्थांनीही इथल्या खूप अशा वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवलेली आहे. आता आपली मुलं जरी मोठी झाली असतील किंवा या शाळेत अजून शिकत नसतील, तरी या लहान लेकरांना त्यांचं प्रोत्साहन वाढावं, उत्साह वाढावा, यासाठी बघा ही ग्रामस्थांनी हजेरी लावली आहे. तर बघा, ही छोटी छोटी लेकरं खाऊचं घेऊन बसलेली आहेत, कुणी कालवणाचं घेऊन बसले. तर इकडे बघा, हे बेंचवर बसलेले आहेत, त्यांनी खाद्यपदार्थ आणलेले आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता. आणि हे कोवळं वय असतं, ज्या वयातच व्यवहार ज्ञानाची खरी शिदोरी आणि ज्ञानाची खरी शिदोरी म्हणायला गेलं तर तसं भेटत असते. तर हे बघा, तर जसा आपला मोठा बाजार असतो तसाच या चिमुकल्यांचा हा लहान बाजार भरलेला आहे आणि लोकंसुद्धा खूप उत्साहानं बघा यांच्याकडून खरेदी करत आहेत. तर हे बघा, आपल्या घरी जरी भाजीपाला असला तरी यांचा कुठेतरी आत्मविश्वास वाढावा किंवा त्यांना आनंद मिळावा की आपल्याकडून काहीतरी खरेदी केलं आहे. तर यासाठी बघा, इथे पावटे शेंगा खरेदी केलेली आहेत आणि फळे आहेत, भाजीपाला आहे, खाद्यपदार्थ आहेत. तर इथे मॅडम, बालबाजारात येऊन कसं वाटतंय, जर प्रतिक्रिया द्या आपली. ते खूप छान, मुलांना खूप नॉलेज मिळते, कसं विकावं, कसं बोलावं, मार्केटचं ज्ञान मिळते, खूप छान वाटते. ओके. कशी आहे? तर आता मी सुद्धा मिरच्या खरेदी केल्या इथे बघू शकता. तर आपण जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करतो ना, तर या लेकरांवरच्या जे चेहऱ्याचा हसू आहे, आनंद आहे, त्यामध्ये खूप काही मिळून जातं आपल्याला. तर केळीसुद्धा मी इथे खरेदी केलेली आहे, केळी घेतलेली आहे. तर आणि हे बघा, हे खूप छान, हे खूप लहान लेकरू आहे आणि हे बाळ इथे बटाटे घेऊन बसले, तर बघू शकता. तर बटाटे इथे खरेदी केलेले आहेत. आता हे कोवळं वयच असतं, ज्यातून मुलांना खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. व्यवहार ज्ञान कसं करावं, देवाणघेवाण कशी करावी, आणि या अशा छोट्या छोट्या संकल्पना असतात. या उपक्रमांच्या माध्यमातूनच हे सगळं शक्य होतं बघा. तर हा बघू शकता, ग्रामस्थांनी खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थिती दाखवलेली आहे, खरेदी करत आहेत. आणि ते बघू शकता आपण, खूप छान असं वातावरण आहे आणि खरंच एक मनाला कुठेतरी आनंद मिळतो की ज्या शाळेमधून आपण शिकून गेलो आहे, तर तिथे आपल्याला काहीतरी एक उपक्रम राबवताना आपण तिथे उपस्थित असणं, हे सुद्धा खूप मोठं तसं म्हणायला गेलं तर काम आहे. कारण जिथून आपण शिकून गेलो तिथंच या लहान लेकरांना आपणच प्रोत्साहन देत असतो. तर ग्रामस्थांनी, तर इथं तरुण मुलं मुली भरपूर ग्रामस्थ आहेत, सगळ्यांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे, बघू शकता तुम्ही.
तर ही छोटी छोटी लेकरं आहे, त्यांना बघून आपल्या बालपणीची कुठेतरी आपल्याला आठवण होते. तर हे बघू शकता. आणि लोक काही नाही काहीतरी, फुल नाही फुलाची पाकळी असं म्हणतात ना, तर काहीतरी खरेदी करून जात आहे. तर इथे बघा मसाले डोसा होता. तर आता बाजारात गेल्यानंतर खाणं हे होतंच, तर मसाले डोसा खूप छान होता, तो इथे बघा खाऊन घेतलेला आहे. तर ह्या आहेत बघा या आमच्या मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका घारगे मॅडम. तर मॅडम हा बालबाजार भरवण्यामागचा उद्देश काय आहे? छोट्या मुलांना व्यवहार ज्ञान व्हावं, त्यांना पैशाचा व्यवहार कळावा, खरेदी विक्रीचा अनुभव यावा आणि पुढच्या जगात ते सक्षमपणे वावरावे, हा ह्याचा उद्देश आहे. तर मॅडम कसं वाटतं आणि ह्या बालबाजाराची नेमकी कॉन्सेप्ट काय आहे किंवा उद्देश काय आहे? बालबाजार भरवण्यामागचा एक मुख्य उद्देश आहे की मुलांना व्यवहार ज्ञान चांगल्या प्रकारे कळू शकतं, त्यांना संख्या ज्ञान मिळतं आणि त्यांना एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपण पण काहीतरी करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. बरोबर. मुलांना पण फार आनंद वाटतं आणि नागरिकांनाही भरपूर प्रतिसाद दिलाय. त्यामुळे सर्वांनाच म्हणजे असं उत्साही वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. कसं वाटतं या बालबाजारात, कसं वाटतं येऊन? एकदम भारी भारी वाटतंय ना? वाटते. ओके, काय काय खरेदी केलं तुम्ही? मी बटाटा घेतलं, आणखीन शेंगदाणं घेतलं, कुरकुरं घेतलं, केळी घ्यायच्यात अजून, तर या लहान लहान पोरांना बघा प्रोत्साहन देण्यासाठी बाजार आहे. हरभरा घेतलाय, भजी घेतली. भारी वाटतंय ना? भारी वाटतंय ना? हा एकदम भारी. खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? काय काय खरेदी केलं? भाजीपाला केलाय खरेदी. कसं वाटतंय बालबाजारात येऊन? छान वाटतंय ना? तर बघा मुलांच्या पालकांच्या बघा काही प्रतिक्रिया आहेत. बाजारात येऊन कसं वाटतंय तुम्हाला? आणि काय काय खरेदी केलं त्या मुलांजवळून? मी बोरं खरेदी केली, केळी आणि मिरची, आलं, अच्छा. हरभरा. तर हे बघा खूप छान असा बालबाजार इथे भरलेला आहे. तुम्ही बघू शकता. ही नागरिकांची प्रतिक्रिया होती, ग्रामस्थांची. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा बालबाजार इथे पार पाडलेला आहे. तर लहान लेकरू बघा कसं घेऊन बसलेलं आहे, खूप क्यूट आहे आणि बघू शकता तुम्ही. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याही शाळेमध्ये असा बालबाजार भरवण्यात येतो का हेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आपले आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना.